सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना हो, याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय, चेहऱ्यावर सुद्धा माणसं वळत आहेत हो, यंडू गंडू गंडू रुंडू तसले चेहरे, याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशा कशाने मारलं? टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो? फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा आहे. दलित समाजाचा पोरगा आहे तो, ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली. या कंपनीने, अवादा नावाची कंपनी, यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SIT ला आणि SP ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे. आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का. आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिन भाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे हाणतात लोक, आईचं करेंगे ताईचं करेंगे. जव्हार जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बराकीत, गरम बराकीत गेल्यावर कळतं आयो नको रे, यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या. इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत, त्यांना माहितीये बाहेर किती बी टोर करते, पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागली की आम्ही बी गेलो नाही शेतकऱ्याच्या आंदोलना. आयुष्यपणे बाबा चॅप्टर सुद्धा नाही. SP साहेब धुंडाळीत आमचा पत्ता. शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो, दुधाच्या आंदोलनात गेलोय, बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो. त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे. जेव्हा तिथे गेल्यावर गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी याच्या शेजारी कसं झोपायचं म्हणून भ्याव वाटतं, तेव्हा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या. हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय. आता एक ऐका साहेब, 7 जणाला मोका सुद्धा लागलाय. मोका लावतो म्हणले, 10 लाखाची मदत देतो म्हणले, दिली. 10 लाखाची सोमनाथला सुद्धा दिली. काही दिवस नाकारली. आम्ही जाऊन विनंती करू, विनम्र विनंती करू, त्या कुटुंबाच्या पाया पडू, त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ. रातच्या 2:30 वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय. रातच्या 2:30 वाजता जाऊन त्यांना उठवलं, म्हणलं असं असं झालंय. त्यांची काही नाराजी होती, अजूनही असेल, असू द्या, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू. 7 जणांना आज मोका लागलाय. राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटक्यान 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नाही है, तो मेन है. वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना पोलिसा हो. पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐशे उसकी वजह से ऐसा होता. दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झाले. 50 लाख त्यांनी इलेक्शन मध्येच घेतले. फक्त 1.5 कोटी राहिले होते. त्या 1.5 कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, आम्हाला सांगायचं 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही, बर का. आणि मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं येऊन भाषण ऐकू नका, कोरड हे देऊ नका, काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. मदत द्या. मी